अद्वैत भराभर जिने चढून वर येतो. त्याच्या मनात अपराधीपणा, काळजी आणि गोंधळ याचं विचित्र मिश्रण सुरू असतं. तो हळूच खोलीचा दरवाजा उघडतो. आत पूर्ण शांतता असते. त्याची नजर बेडकडे जाते आणि तो क्षणभर थांबून जातो. साक्षी झोपलेली असते. अद्वैतला थोडं आश्चर्य वाटतं, कारण साक्षी कधीच संध्याकाळी झोपत नसे. ती नेहमी या वेळेत घरात काही ना काही काम करत असायची किंवा पुस्तक वाचत बसलेली असायची. पण आज ती गाढ झोपलेली असते. मात्र तिचा चेहरा शांत नसतो. झोपेतही तिच्या कपाळावर आड्या पडलेल्या असतात. तिच्या ओठांवर वेदनेची छटा स्पष्ट दिसत असते. जणू झोपेतही ती काहीतरी सहन करत होती. अद्वैत काही क्षण तिच्याकडे पाहत राहतो. त्याला नकळत काळजी वाटू लागते. तिला बरं नाही का, तो मनात विचार करतो. तो तिच्याजवळ जाणार इतक्यात स्वतःलाच थांबवतो. सकाळी जे काही घडलं होतं ते त्याच्या डोळ्यांसमोर येतं. त्याला पुन्हा स्वतःचाच राग येतो. शेवटी तो शांतपणे तिथून बाहेर पडतो. पण खोली बाहेर आल्यावरही साक्षीचा तो वेदनांनी भरलेला चेहरा त्याच्या डोळ्यांसमोरून जातच नाही. तो खाली हॉलमध्ये येतो. समोर TV सुरू असतो, पण त्याच्याकडे लक्ष नसतं. लॅपटॉप उघडलेला असतो, पण त्याचं कामातही मन लागत नाही. वारंवार त्याला साक्षीचा चेहरा आठवत असतो. झोपेतही तिच्या कपाळावर आड्या का होत्या? ती इतकी अस्वस्थ का दिसत होती? आणि महत्त्वाचं, तिला अशी कोणती गरज पडली होती की तिने घरातील मेडकडे पैसे मागितले? 200 रुपये, फक्त 200 रुपये. अद्वैतला अजूनही विश्वास बसत नव्हता. तो स्वतःवरच चिडतो. एकदा तरी तिचं पूर्ण ऐकून घ्यायला हवं होतं. तो मनातच पुटपुटतो. रात्र जसजशी वाढत जाते तसतसा त्याचा अस्वस्थपणा वाढत जातो. शेवटी जवळजवळ तासाभरानंतर तो पुन्हा वरच्या मजल्यावर जातो. खोलीचा दरवाजा अर्धवट उघडाच असतो. तो आत डोकावून पाहतो. साक्षी अजूनही झोपलेलीच असते, पण यावेळी ती हलकेच कणत असते. तिच्या चेहऱ्यावर वेदना स्पष्ट दिसत असतात. अद्वैतच्या मनात काळजीची लाट उठते. तो हळूच तिच्याजवळ जातो. अचानक त्याची नजर बेडवरच्या छोट्या पिशवीवर पडते. तीच पिशवी जी साक्षी दुपारी घेऊन आली होती. पिशवी थोडीशी उघडी असते आणि त्यातून एका मेडिकल स्टोअरची पावती बाहेर डोकवत असते. अद्वैतच्या भुवया आड्यांनी भरतात, कारण आता त्याला जाणवतं साक्षीने ते पैसे कुठल्या मौजमजेसाठी मागितले नव्हते. काहीतरी गरजेसाठी मागितले होते आणि कदाचित त्याने पुन्हा एकदा तिच्याबद्दल खूप मोठा गैरसमज करून घेतला होता. रात्रभर अद्वैतला झोप लागत नाही. साक्षी बेडवर शांत झोपलेली असते, पण अद्वैतच्या मनात विचारांचं वादळ सुरू असतं. आता त्याला एक गोष्ट स्पष्टपणे समजलेली असते. काहीतरी खूप मोठी गडबड झाली होती. साक्षीबद्दल त्याने जे काही ऐकलं होतं, ते जे काही पाहिलं होतं आणि साक्षीचं आतापर्यंतचं वागणं, या दोन्ही गोष्टी एकमेकांशी अजिबात जुळत नव्हत्या. तो खिडकीजवळ उभा राहून विचार करत राहतो. जर साक्षीला खरंच पैशांचा लोभ असता तर ती 200 रुपयांसाठी मायाताईंकडे का गेली असती? जर तिला संपत्तीच हवी असती तर ती इतक्या साधेपणाने का राहिली असती? जितका तो विचार करत होता तितकाच त्याचा त्या कागदपत्रांवरचा विश्वास कमी होत होता. पहाटेपर्यंत अद्वैत एका निष्कर्षापर्यंत पोहोचतो. सत्य शोधल्याशिवाय तो आता शांत बसणार नव्हता. त्याने डोळे मिटले. सकाळी रडणारी साक्षी, तिच्या डोळ्यांतील वेदना आणि झोपेतही दिसणारा त्रास सगळं त्याच्या डोळ्यांसमोर येतं. त्याच्या मनात अपराधीपणाची तीव्र भावना निर्माण होते. मी खूप मोठी चूक केली आहे आणि कदाचित साक्षी मला कधीही माफ करणार नाही, या विचाराने त्याचं मन आणखी जड होतं. पण पुढच्याच क्षणी तो स्वतःला सावरतो. माफी मिळेल की नाही हे आता त्याच्या हातात नव्हतं, पण त्याने केलेल्या चुकीचं प्रायश्चित्त घेणं मात्र त्याच्या हातात होतं. त्याने मनोमन एक निर्णय घेतला. आतापर्यंत साक्षीवर कोणताही आरोप करण्याआधी मी सत्य शोधेन आणि जर ती निर्दोष निघाली तर तिच्यावर झालेल्या प्रत्येक अन्यायाची भरपाई करण्याचा प्रयत्न करेन. त्या क्षणी अद्वैतच्या मनात एक नवीन निर्धार जन्म घेतो. आता तो फक्त पती म्हणून नाही तर सत्य शोधणारा माणूस म्हणून पुढे जाणार होता आणि त्याच्या चौकशी सुरुवात होणार होती. त्या व्यक्तीपासून ज्याने त्याला साक्षीविरुद्ध ते कागदपत्र दाखवले होते, म्हणजेच त्याचे काका.
अद्वैतच्या डोळ्यांत आता राग नव्हता, तर सत्य जाणून घ्यायची जिद्द होती. कारण आता त्याला खात्री वाटू लागली होती, साक्षी काहीतरी लपवत नव्हती. खरं सत्य दुसरंच कोणीतरी लपवत होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी साक्षीला जाग येते, तेव्हा तिचे डोळे अजूनही जड वाटत असतात. ती हळूहळू डोळे उघडते आणि समोरचं दृश्य पाहून क्षणभर स्तब्ध होते. तिच्या समोर अद्वैत उभा असतो, एका हातात चहाचा कप आणि नाश्त्याचा ट्रे, तर दुसऱ्या हातात हॉट वॉटर बॅग असते. साक्षी काही क्षण त्याच्याकडे नुकतीच पाहत राहते. तिला वाटतं ती अजूनही स्वप्नात आहे, कारण कालपर्यंत तिच्यावर रागवणारा अद्वैत आज तिच्यासाठी चहा, नाश्ता आणि हॉट वॉटर बॅग घेऊन उभा होता. अद्वैत टेबलावर ट्रे ठेवतो आणि हलकंसं हसत म्हणतो, गुड मॉर्निंग. साक्षी अजूनही गोंधळलेली असते. तेवढ्यात अद्वैत तिच्या हातात चहाचा कप देतो. हा घे, गरम आल्याचा चहा आहे, यामुळे तुला थोडं बरं वाटेल. साक्षीचे डोळे अजून मोठे होतात, पण धक्का इथेच संपत नाही. अद्वैत लगेच तिच्या समोर हॉट वॉटर बॅग धरतो आणि हे पण घे. पोटावर ठेवलीस तर तुला आराम मिळेल, दुखणं थोडं कमी होईल. हे ऐकताच साक्षी पूर्णपणे थक्क होते. तिच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे प्रश्न दिसत असतात. यांना कसं माहीत की मला त्रास होतोय, आणि इतकी माहिती कशी? ती पटकन उठून बसते. तुमची तब्येत ठीक आहे ना? अद्वैतला तिचा प्रश्न ऐकून हसू आवरत नाही. हो, माझी तब्येत ठीक आहे. मग तुम्ही असे का वागताय? साक्षी संशयाने विचारते. अद्वैत खोटं गंभीर चेहरा करून म्हणतो, म्हणजे काल तुम्ही वेगळे होतात आणि आज वेगळे, म्हणून विचारते. तिला वाटतं अजूनही ती स्वप्नातच आहे, कारण अद्वैतचा स्वभाव तिला चांगलाच माहीत असतो. तो काळजी घेणारा असला तरी ती काळजी कधीच इतकी अवघडपणे दाखवत नसे. आणि काल तर त्याने तिचं मन इतकं दुखावलं होतं, म्हणून आज सकाळी हे सगळं पाहून ती पूर्णपणे गोंधळून जाते. अद्वैत काही क्षण तिच्याकडे पाहतो, मग शांतपणे म्हणतो, कारण काल मी मूर्खासारखा वागलो. हे ऐकताच साक्षीच्या भुवया उंचावतात, पण अद्वैत लगेच विषय बदलतो. आधी चहा संपव आणि हॉट वॉटर बॅग वापर, बाकीचं नंतर बोलू. साक्षी त्याच्याकडे संशयाने पाहत राहते. तिच्या मनात अजूनही कालचे शब्द जिवंत असतात. मला फक्त पैशांची गरज आहे, मी नाटक करते. त्यामुळे अद्वैतची ही अचानक काळजी तिला सहज स्वीकारता येत नव्हती. पण एक गोष्ट मात्र खरी होती, आज पहिल्यांदाच अद्वैतच्या डोळ्यात तिला राग दिसत नव्हता. तिथे फक्त काळजी दिसत होती आणि कदाचित पश्चातापही. कसा वाटला आजचा भाग कमेंट करून नक्की सांगा. आणि पुढचा भाग जाणून घ्यायचा असेल तर आत्ताच माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.